नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा एपिसोड आहे आपल्या काही चुकीच्या गैरसमजुतीबद्दल, वेट लॉसमध्ये किंवा फॅट लॉसमध्ये हा त्याच्याबद्दल आहे. आपण सर्वांनी ऐकलंच असेल की माझं वजन खूप वाढतं, हे काही काही जण खूप म्हणतात, किंवा मी काही खात नाही आहे, कमी खात आहे तरी सुद्धा माझं वजन वाढत आहे, किंवा फॅट लॉस होत नाही, किंवा मी जास्त खातो आहे. तर जास्त खाण्याने वजन नाही वाढत, अनहेल्दी आपण काय खातो हे त्या खाण्याने वेट वाढतं. किंवा काही काही लोक जेवणच करत नाही, स्किप करतात किंवा जेवणामध्ये कट मारतात. म्हणजेच रात्रीचं जेवण जेवत नाहीत, किंवा कमी जेवतात, किंवा लिक्विड खातात, लिक्विडमध्ये पितात, किंवा दुपारचं जेवण जेवत नाहीत, चपाती खात नाहीत, राईस स्किप करतात, किंवा आपण म्हणू शकतो ब्रेकफास्ट करत नाहीत, ब्रेकफास्टमध्ये फक्त फ्रुट्सच खातात. तर अशाने होतं काय की आपल्या शरीरात जे मोस्ट आवश्यक आहे प्रोटीन, प्रथिनयुक्त पदार्थ, तर ते कमी जातात. आणि आपल्या भारतीय जी आहार पद्धती आहे त्याच्यामध्ये अगोदरच जे प्रोटीन कमी आहेत आपल्या पूर्ण थाळीनुसारच्या जेवणामध्ये, तर ते अशा कटने ते अजूनही प्रोटीन कट कमी केल्याने ते पूर्ण कमी होतात. मग इव्हेंच्युअली होतं काय की प्रोटीन कमी जातं, बॉडीतले फॅट वाढतात, आणि फॅट वाढल्याने ऑटोमॅटिकली आपलं जे वजन जे आहे ते इन्क्रीज होतं. ना पुढे आपण म्हणतात की मला वजन कमी करायचंय तर मी जिमिंग करणार, किंवा मी एक्सरसाइज करेन, किंवा कुठल्याही वॉकिंगसाठी जाईन, किंवा स्किपिंग करेन. येस, हे इम्पॉर्टंट आहे. बट हे इम्पॉर्टंट कधी, त्याचा फक्त रोल जो आहे हा 20%च आहे. उरलेलं जे 80% हा जो रोल आहे तो आपण आपल्या शरीराला काय पौष्टिक आहार देतो हा त्याचा आहे. हा जो गोल्डन रूल आहे, 20% एक्सरसाइज, 80% न्यूट्रिशन इज इक्वल टू 100% हेल्थ, हा आपण जर पूर्णपणे फॉलो केला तर नक्कीच आपण हे लाईफ लॉंग जे आहे ते हेल्दी राहणार आहे. शिवाय काही लोकांचं आपण ऐकलं असेल की एक अजून एक चुकीचा गैरसमज आहे की मी डाएट करते आहे, किंवा डाएटिंग माझी चालू आहे. तर ह्या डाएटिंगच्या याच्यामध्ये आपण शरीराला जे मोस्ट इम्पॉर्टंट पौष्टिक घटक जे आवश्यक आहेत तेच आपण देत नाही, तिथंच आपण कट करतो. प्रोटीन आवश्यक आहे, कार्बोहायड्रेट्स आवश्यक आहेत, फॅट, येस, चांगले गुड फॅट सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहेत, आणि विटामिन्स आणि मिनरल्स हे सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहेत. तर ह्याच्यामध्येच कट करतात, किंवा माझ्या बॉडीतले फॅट वाढतील म्हणून मी फॅट खाणार नाही, कार्ब्स म्हणजे कार्ब्स मध्ये वाढतील म्हणून मी कार्बोहायड्रेट युक्त जे पदार्थ आहेत ते खाणार नाहीत. तर अशाने काय होतं की जिथे आपल्याला एनर्जी लागते, आपल्या डे टू डे लाईफमध्ये जी कामं करण्यासाठी एनर्जी लागते, जे कॅलरीज लागतात, त्या आपल्या शरीराला मिळणार नाहीत. जे प्रोटीन सिंथेसिस आहे, जे मसल ग्रोथसाठी किंवा स्ट्रेंथनिंगसाठी आवश्यक आहे, ते प्रोटीन आपल्या शरीराला अशाने मिळणार नाहीत. शिवाय आपल्या जे फॅट, जे बॉडी लाईक अ शॉक अब्झॉर्बन्स सारखं फॅट काम करतं आपल्या बॉडीमध्ये, किंवा काही मिनरल्स आहेत, विटामिन्स आणि मिनरल्स आहेत, त्याच्या सोल्युबिलिटीसाठी बॉडीमध्ये फॅट आवश्यक असतं, थर्मल ह्याच्यामध्ये साठी. तर तिथून आपल्याला कसं मिळणार? मग अशाने होणार काय की आपला जो जीवनाचा, शरीराचा जो स्तर आहे तो खाली खाली होत जातो. म्हणजेच काय की आपलं बॅड हेल्थकडे पण हळूहळू आहे ते जात जातं. म्हणूनच आपल्या शरीराला संपूर्ण सात्विक पौष्टिक आहार देणं हा तितकंच महत्वाचा आहे. हा मिथचा एपिसोड, या गैरसमजचा एपिसोड आपल्याला कसा वाटल्यास मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर.